नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी नगरपालिकेची निवडणूक ही 2 डिसेंबर रोजी होत आहे. प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी साधारण 2900 ते 3000 मतदार आहे. तर या प्रभागामध्ये युवा नेते हर्षदादा तनपुरे व संगीताताई जाधव या उभा आहेत विकास आघाडीकडून. तर आपण हर्षदादा तनपुरे यांच्याशी चर्चा करणार आहोत का आपलं येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये किंवा सर्वच विजन काय असणार आहे. दादा, आपण या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रचार करत आहेत, फेरी काढलेली आहे. तर आपल्याला काय असं या प्रभागामध्ये कुठले असं काही कमतरता वाटते का? मी आपल्याला आधी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मागची बॉडी होती तोपर्यंत बऱ्याचशा समस्या या सोडवण्याचं काम केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर प्रशासकाचा काळ आला. प्रशासकाच्या काळामध्ये काही तांत्रिक आपल्याला बंधन असतात, त्यामुळं किंवा काही अडचणी असतात, त्यामुळं काही कामं ही रखडलेली आहेत. प्रामुख्याने मी आपल्याला सांगेल की थोडंसं भूमिगत गटारांची जी कामं झाली किंवा आपण भूमिगत नसतील पण रस्त्यांची कामं ही फार पहिले झालेली होती. त्याच्यानंतर ते कामं आता प्राधान्याने पहिले घ्यायला लागतील. त्याच्यानंतर हा जर आपण प्रभाग बघितला, ह्याच्यात जास्तीत जास्त हा शेतीचा भाग आहे. त्यामुळं शेतीची जी अवजड वाहनं आहेत किंवा आता आपण समजू की ज्यावेळेस ऊसाचं आता तोड सुरू झालेली आहे, ती जी मोठी वाहनं आहेत ती जायला जी अडचण निर्माण होते किंवा रोडवरून जाताना काही आपण म्हणतो की पोल असतील, आडवे असतील किंवा काही वायर्स खाली आहेत ज्यांनी थोडासा धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी काही आहेत, ज्या समस्या आहेत त्या प्राधान्याने आपण दूर करायचा प्रयत्न करतोय. आणि जी सगळ्यात मोठी या प्रभागामध्ये समस्या होती ती म्हणजे पाणी जे येत होतं ते तेवढ्या फोर्सनी येत नव्हतं. त्यामुळे आपण जर बघितलं तर मागच्या काळात आपण पाण्याची टाकी बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे ती जी सगळ्यात मोठी आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नगरपालिकेची एक चांगली शाळा या ठिकाणी आपण उभारली. पहिले ती शाळा 1ली ते 4थी होती, आता ती शाळा 1ली ते 8वी आपण केलेली आहे. पण आमचं उद्दिष्ट असं आहे की या ठिकाणी बालवाडी पण चालू करावी आणि पुढचे वर्ग पण चालू व्हावेत, जेणेकरून जे या प्रभागातली मुलं आहेत त्यांना जास्ती लांब शाळेकरता जायला नाही पाहिजे आणि ते लोकांना त्यांच्या गावातच एक शाळा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची या ठिकाणी पुढची योजना आहे. दादा, निश्चितच आपलं विकासाचं विजन चांगलं आहे. आता आपण मतदारापर्यंत किती मतदारांपर्यंत पोहोचला आहात? आपण जर बघितलं तर मागच्या 2 दिवसात छाननीची प्रक्रिया झाली होती. त्याच्या आधी गेली 5 वर्ष आम्ही सर्वांच्या, असं काही नाही की इलेक्शन लागलं आणि आम्ही आलो, आम्ही सर्वांच्या भेटीगाठी घेतोय. जवळपास जेवढ्या प्रभागातली घरं आहेत त्यांच्या एक फेरी आमची, म्हणजे आपण म्हणतो की एक कौटुंबिक अशा नात्याने एक फेरी आमची झालेली आहे. बऱ्यापैकी लोकांचं सकारात्मक या ठिकाणी प्रतिक्रिया आहे मागील कामावरती. आपला हा प्रभाग 1 हा हक्काचा वार्ड प्रभाग क्रमांक 4 आणि 1 हा आपला एकदम म्हणजे जिव्हाळ्याचं नातं आहे. मी तर सांगे 1 आणि 4 नाही, 1 ते 12 जेवढे प्रभाग आहेत त्या प्रत्येकाशी जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण या सर्व प्रभागांनी कधीही आपल्याला, आपण जर बघितलं तर कधीही आमची साथ सोडलेली नाही. सर्व प्रभाग चांगल्या पद्धतीने, जेवढे त्या ठिकाणी 24 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, यांची साथ सोडणार नाहीत. आणि ह्याच जिव्हाळ्याच्या नात्यामुळं आपण जर बघितलं की एवढी वर्ष नगर परिषद आपल्या ताब्यात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे विकासाची कामं आणि जे नातं या सर्व नागरिकांनी आमच्या बरोबर जपलं, त्यांच्याकडनंही जपलं गेलं, त्याबद्दलही मी आभार मानतो. जवळजवळ आता कितीतरी वर्ष आमच्या बरोबर सर्वजण आहेत. काहींचे आजोबा माझ्या आजोबांबरोबर, साहेबांबरोबर त्यांचे वडील, आज ती युवा पिढी माझ्या बरोबर. किंबहुना आपण जर या भागात फिरलात तर त्यांची मुलं आता जी समजा कोणी 8वी 9वीला असतील, तेही मुलं आम्हाला बाहेर भेटलं, तेही त्याचा दाखला देतात की एवढ्या वर्षांपासून आपलं नातं आहे. त्याचंच हे फळ आहे की एवढे दिवस आपण आणि पुढेही आपण असंच काम करत राहू, असं मला वाटतं. गेली 9 वर्षानंतर अनेकांना मतदान, नगर परिषदेचं मतदान करण्याचा चान्स आलेला आहे. तर तुम्ही मतदारांपर्यंत पोहोच असताना तुम्हाला असं काही अनुभव येतोय का गेली अनेक वर्ष, 9 वर्षापासून आम्ही मतदान केलेलं नाही? आता कसं आहे की प्रत्येकाला 9 वर्षांना आता सर्वांनाच तो चान्स मिळाला आहे. कारण एवढी वर्ष नगरपालिका
समजा ते इलेक्शन झालं त्याच्यानंतर आता झालेलं आहे. पण बरीचशी लोक ही जागरूक आहेत. त्यांनी फक्त नगर परिषद नाही, मध्ये आपण जर बघितलं तर आमदारकीला मतदान केलंय, त्याच्या आधी खासदारकीचं इलेक्शन झालं, त्याच्यानंतर मी म्हणेल त्या मधल्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कारखाना अशी बरीचशी निवडणुका त्या लोकांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळं तेही आता म्हणजे फार नवीन आहेत असं मी म्हणणार नाही, तेही अनुभवी लोक आहेत, तेही विचार करूनच मतदान करणारे लोक आहेत. त्यामुळे त्याबद्दल मला काही अशी शंका वाटत नाही. निश्चितच आपण विरोधकांचं काही तुम्हाला आव्हानात्मक वाटतंय का? माझं नेहमी म्हणणं असतं की विरोध हा नेहमी आता त्यांच्या परीने ते आव्हान द्यायचा प्रयत्न करत असतात. पण आम्हाला आमच्या सहकाऱ्यांवरती, आमच्या मतदारांवरती पूर्ण भरोसा आहे. त्यामुळे विजय हा आपलाच होईल. आणि कधी आमचं नेहमी दे, आता ते पुढे समोरून काय मला समजतात मी त्याबद्दल नाही बोलणार, पण आमचं ध्येय की कधी कुणाला कमी नाही लेखलं पाहिजे. आपलं काम, आपली जी प्रक्रिया आहे ती प्रामाणिकपणे जर आपण केली तर आपण एक फार मोठं आव्हान उभं करू शकतो, या मताचं मी आहे. निश्चितच दादा, आपल्याला विजयाचा विश्वास आहे. यानंतर आपण या प्रभागामध्ये उभा असलेल्या संगीताताई जाधव यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, आपल्या प्रभागामध्ये आपण फेरी मारली आहे, तर आपल्याला काय उणीव दिसते? उणीव काहीच नाही. फक्त जे रोडचा प्रश्न राहिलेला आहे तो पण आहे ना, प्रशासक आल्यामुळे प्रलंबित पडलेला आहे, तो पण मार्गी लागणारच आहे. आता इतर रस्ते, लाईट, पाण्याचा विषय पण काहीच नाही. पाण्याची टाकी पूर्ण झालेली आहे, त्याचे कनेक्शन पण चालू होणार आहे आता. त्याच्यामुळे ते पाण्याचा प्रश्न पण आमचा दादांनी मिटवलेला आहे. पूर्वी या ठिकाणी पाण्याची एकदम अडचण होती. आता पाणी येतंय का? अजून पाणी सुरू झालंय का नाही झालंय का होणार आहे? पाणी चालू झालेलं आहे. ह्या येवल्या आखाड्यात आहे ना, पाणी नगरपालिकेचं पाणी पहिलं चालू होतं ना, आता चालू आहे. फक्त पहिलं प्रेशरने येत नव्हतं, तर आता पाण्याची टाकी पूर्ण झालेली आहे ना, आता चांगलं पाणी चालू आहे. त्याच्यामुळे पाण्याची अडचण नाही. ठीक आहे, धन्यवाद ताई. आपण निश्चितच आपण आपल्या बरोबर हर्षदादा तनपुरे आणि तुम्ही आणि इतरही काही नागरिक आहे. यानंतर आपण नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे मोरे साहेब यांची चर्चा करणार आहोत. नमस्कार. मोरे साहेब, आपण प्रथमच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत आहात. आपल्यावर विश्वास ठेवून विकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दिली आहे. तर आपण या माध्यमातून जर निवडून आला तर काय विजन असणार आहे आपलं? आता माजी खासदार श्री प्रसादरावजी तनपुरे, माननीय श्री अरुण साहेब तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे, प्राजक्तदादा तनपुरे आणि हर्षदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीतर्फे मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. त्याचबरोबर चाचा तनपुरे यांच्यातर्फे पण आहे. किती मतदारांपर्यंत पोहोचलात? आपल्या शहरामध्ये 33,270 मतदार आहेत. तर आम्ही जवळपास 5-6 हजार मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहे. 5-6 हजारापर्यंत मतदारांपर्यंत तुम्ही आता पोहोचलात. तुम्हाला अजून आणि जसं आता दररोज भेटीगाठींचा कार्यक्रम चालू आहे, जास्तीत जास्त एक 25-26 तारखेपर्यंत संपूर्ण लोकांपर्यंत भेटण्याचा मानस आहे. तुमचा प्रचार दरम्यान तुम्हाला असं काही नाही का प्रभागामध्ये काही अशी उणीव किंवा काही लोक समस्या सांगतात का बा आमच्या ह्या समस्या आहे त्या तुम्ही आधी क्लिअर करा किंवा नंतर क्लिअर करू, तुम्ही त्यांना असं काय आश्वासन देताय का? हा, लोक समस्या सांगतात. काहींच्या घरकुलांच्या आहे, काहींच्या लाईटच्या आहे, पाण्याच्या आहे. त्यांना आम्ही निवडून आल्यानंतर निश्चितपणे त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, निश्चितच मोरे सर, आपण तुमचं विजन जे आहे खरोखरच चांगलं आहे. आपण तनपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच नगराध्यक्ष पदासाठी विजय होताल अशी आमच्याकडून आशा आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.